रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा LCB कडून पर्दाफाश। 4.25 लाखांच्या दुचाकी हस्तगत। दुचाकी चोरट्यांना ट्रॅप लावून ठोकल्या बेड्या। धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे मेडिकलसह शहरात बदळीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या धुळ्यातील टोळीला LCB पथकाने ट्रॅप लावून बेड्या ठोकल्या। शिवाय पथकाने चोरट्यांकडून 4,30,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी देखील हस्तगत केल्या। या टोळीच्या नावावर धुळे शहर 40गाव रोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। दह्याणी तालुका धुळे येथील रवींद्र देवीदास मराठे या शेतकऱ्याची दुचाकी MH18 AE 5792 26 जानेवारीला रात्री 9:30 ते 10:30च्या दरम्यान श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या आवारातून चोरीस गेली होती। त्याबाबत त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली। तक्रारीच्या अनुषंगाने LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या पथकाला हिरे मेडिकलसह रुग्णालय परिसरात ट्रॅप लावून संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। तसेच कफील अन्सारी व तौसिफ शेख यांनी दुचाकी चोरली असून ते चोरीच्या दुचाकीसह वडजाई रोड चौफुली येथे उभे असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली। त्यामुळे त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले। LCB पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी कफील अहमद शकील अहमद अन्सारी वय वर्ष 20 राहणार मौलवीगंज धुळे व तौसिफ शेख गुलाम मोहम्मद वय वर्ष 32 राहणार तिरंगा चौक धुळे या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी अनीस मन्यार राहणार दिलदार नगर धुळे व त्याच्या साथीदाराच्या मदतीने हिरे मेडिकल कॉलेज व धुळे शहरातून यापूर्वी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले। त्यांच्याकडून 4,30,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी पथकाने हस्तगत केल्या। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, धुळे।